नमस्कार, मी निमिती. पहिला वाढदिवस आहे. ते पण आपलंच आहे का? रिसॉर्ट पैठणी गाऊन आहे. आता आपण खाऊन घेऊया. बाहेर कधीतरी यायचंच होतं मला डेफिनेटली. नमस्कार, आज आपण आलो आहोत पनवेलमध्ये नेरे गावामध्ये महालक्ष्मी नगर सोसायटीमध्ये. आज आपला बारशाचा इव्हेंट आहे. आजचा जो क्लायंट आहे या क्लायंटचं 25 ऑगस्टला आपण डोहाळे जेवण केलं होतं असल्फा घाटकोपरमध्ये आणि आज बारशासाठी आलो आहे आपण. सो चला बघूया आजचा कार्यक्रम कसा होतो आहे. मी कॅबनेच आली आहे, परंतु हे जरा लोकेशन थोडं गावामध्ये आहे, म्हणजे त्याचं फाइंड होत नव्हतं त्यांची एक्झॅक्ट बिल्डिंग, त्यामुळे मी इथे आता पिकअपला बोलवलं आहे. सो बघूया आता किती वाजता एक्झॅक्टली इव्हेंट सुरू होतो आहे आणि मला किती वाजता आहेत. अँड लेट्स सी. खरं तर खरंच विचार केलेला ट्रेनने येईन, सगळं ट्रेन बघून झाली, कसं जायचं, किती वाजता निघायचं, आणि देन मग मला सकाळी लक्षात आलं की OMG संडे संडे आहे आणि मेगा ब्लॉक असतो त्या ट्रान्स हार्बरलासुद्धा. जर 11 ते 4 तिथे पनवेलची गाडीच नव्हती. मग जर मी 4ची ट्रेन पकडायला गेली तर तिथे मजबूत गर्दी मिळाली असती आणि रेडी होऊन एवढं यायचं, किंवा मी दुसरं काहीतरी घालणार होती कम्फर्टेबल, जे मला बॅग्स वगैरे कॅरी करता येऊ शकतं. मग मी विचार केला की नको, जाताना कॅबनेच जाऊया. चांगलं डील भेटलं मला आणि मग बघू, जाताना ट्रेनने गेली तर जाईन, जर नाही डील चांगलं भेटलं तर. चेक, माईक चेक, टेस्ट. आवाज येतोय सर्वांना? बरं, तुमच्यातलं मला कोण कोण ओळखतं? हात वर करा. कोणी मला पाहिलंय आधी? बरं, आणि अर्ध्यांनी नाही पाहिलंय, तर त्यांना आज ओळख होईलच माझी. बरं, गीतांजलीच्या डोहाळे जेवणामध्ये मी निवेदन केलं होतं. मग सर्वांना छान एंटरटेन केलेलं, मनोरंजन केलेलं तुमचं, आणि आज पुन्हा मला ही संधी मिळाली, त्यासाठी सनी आणि गीतांजलीचे खूप आभार. गेल्याच आठवड्यात त्यांचा फोन आला होता की तुम्हाला परत यायचं आहे, बारसा आहे, आपल्याला मुलगी झाली आहे, आणि खूप आनंद झाला ऐकून, कारण गीतांजली आणि सनीला मुलगीच हवी होती ना. गीतांजलीचं तुम्हाला आठवतंय का ते राधाकृष्णाचं आलं होतं, त्याच्यामध्ये गीतांजली अशी बोललेली मुलगीच पाहिजे म्हणून, आणि जेव्हा मुलगी आली राधा, तेव्हा ती अशी तिची रिॲक्शन आहे, व्हिडिओ पण आहे. सो तिचं तिच्या मनातलं खरं झालं आहे आणि लक्ष्मी आली आहे आपल्याकडे. छान. आणि सर्वांनी तिचं मनपूर्वक स्वागत केलंय. 3 महिने आता होणार आहेत, अगदी 2-3 दिवसामध्ये, बरोबर. आता सर्वांना मी काही प्रश्न विचारणार आहे, तर प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, आणि आपला नेहमीचा रूल, प्रश्नाचं उत्तर देताना हात वर करायचा आहे, कारण प्रश्न एवढे सोपे असणार ना की सर्वांना उत्तर येणार, त्यामुळे ज्यालाही उत्तर येत असेल त्याने हात वर करायचा, मी त्याच्याकडे जाणार. ओके, करूया सुरुवात. ओके, बरं, तुम्ही लहान मुलांमध्ये कोणी कोणी बघितलंय मला? पण आता हे गाणं त्यांना एवढं माहिती नाहीये, पण त्यांना माहित असलेलं गाणं मला भेटलं आहे. ओके, ऑफलाईन मध्ये. सो हे त्यांचं फेवरेट गाणं तुम्हा सगळ्यांचं. पण आता बघूया कोणती दीदी किंवा दादा छान नाचणार आहे. रेडी? ओके, चला. वैभव आहे. अरे बापरे, एवढा छोटू आणि मस्त उखाणा घेतलाय. ओके, बरं, मला सांग, बाळासाठी काय शुभेच्छा देशील तू? शुभेच्छा, छोटे बाळ झालं आहे तर त्याच्याबद्दल काय त्याला विश करशील? कसं फ्युचरमध्ये छान राहावं, हॅपी राहावं, आनंदी राहावं, त्याला बाळाला सगळ्या बाळाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव आपल्या आई बाबांना खूप शक्ती देऊ देत, बरोबर ना? असं. थँक्यू सो मच. आणि मामी पण काय नटून आली. हा,
वाचीच्या बारशाला. ओके, चला आता आपण स्वागत आहे केलं ना चालू तू. हां. आणि गीतांजली सनीच्या आयुष्यामध्ये 25 नोव्हेंबर 2025 रोजी ही गोड राजकुमारी जन्माला आली, जिची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आणि आजचा तो क्षण आहे जेव्हा बाळाचं बारसं आहे. तर आई काय सांगशील? सगळे आपले घरातली लोक आली आहेत, तर कसं वाटतंय तुला? खरंच खूप छान वाटतंय. सगळे माझ्या बाळाच्या सोहळ्यासाठी आले. आईला भरून आले, आईचे शब्द कमी पडणार आहेत. कोण रडते बरं? आमची आजी रडते ना. हां, सो तोपर्यंत बरं नक्कीच हे दोघांतर्फे स्वागत आहे. मी समजू शकते की शब्द कमी पडतात, बरोबर ना? कधी कधी भावना ह्या डोळ्यातून दाटून येतात. पप्पा, हां पप्पा काय सांगशील? 3 महिने कसे गेले बाळ आल्यानंतर? प्रश्न जरा मी इमोशनल विचारते, बरोबर ना? हां, ओके. आई आहे, 1 मिनिट. ओके, बाबा तर मी बघते बाबाची ड्युटी चालू झालेली आहे ऑलरेडी आणि बाबा मस्त ड्युटी पार पडतोय. आणि आपण ईश्वराला एवढंच सांगूया की या बाळाला छान वाढवण्यासाठी, प्रगती व्हावी बाळाची, यासाठी आपण देवाला सांगूया यांना खूप सारी शक्ती दे आणि खूप प्रेम दे. आणि हीच भरभराटी लक्ष्मी जी घेऊन आली आहे ती छान छान ह्यांची प्रगती होऊन जाऊ देत. नंतर बोलूया. चला आता आपण नाव चला. बाळाचं नाव आहे जियांशी गीतांजली सनी शिद्रुक. ऐकलं सर्वांनी? बाळाचं नाव आहे जियांशी गीतांजली सनी शिद्रुक. आणि दाखव ताई कसा लावलाय. अगदी बरोबर लावलाय. काय बाबा प्रॅक्टिस. आजी उघडते आणि बोल. तू बघ काय लावलंयस. वा, स्टार्ट करा. बघूया हा मामी बरोबर लावते का. बाळाला टिक्का लावायचा आहे. मामा कसा लावतोय बघूया. आता प्रॅक्टिस झालेली आहे ना मामाची 3 महिने. बघूया बघूया. मेजरमेंट घेतलेली आहे सगळी अगदी बरोबर. मामा मामाने कपाळ. नमस्कार, आपण सगळेच सपकाळ आणि शिद्रुक परिवारासाठी इथे उपस्थित झालायत. गीतांजली आणि सनीच्या लाडक्या राजकुमारीला जियांशीला, तिचा आज आपण नामकरण केलं आहे, तिला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला आहात त्याबद्दल खूप धन्यवाद. आता आपण पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम लगेचच बाळाला पाळण्यात घालूया आणि त्यानंतर बाकीच्या स्त्रियांना देखील पाळण्यात घातल्यानंतर ओटी भरण करायला मी देणार आहे. त्यामुळे सर्वांनी घाई करू नका, फक्त 2 मिनिटं थांबा. आणि हो, पाळण्यात घालताना तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला पाळणा म्हणायचा असेल तर आपल्याकडे माईक्स आहेत, तुमच्याकडे माईक देण्यात येतील. कारण आपले वयोवृद्ध आजी आहे, काकी असते, तिला खूप आवड असते बोलण्याची आणि तिने स्वतः जर तो पाळणा म्हटला तर ते बाळासाठी आशीर्वाद असतील. मी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेनच, पण तुम्हाला देखील कोणाला येत असेल तर प्लीज आवर्जून माईक घ्या.
अँकरिंग? छान, मजा आली? ओके, नंतर इकडे कसं वाटलं अँकरिंग? आवडलं सर्वांना? मागे इकडे इकडे 1 नंबर बोलतायत ताई. आवडलं ना? रिकमेंड करणार फ्रेंड्स फॅमिली मध्ये? वा, इकडे कोण आहे अजून? कोणाला बोलायचं होतं? आवडलं?